माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय यशोदानंदन ब्रज नरंजन यशोदानंदन ब्रज नरंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय श्री गोपाल श्री गोपाल श्री गोपाल जय श्री गोपाल जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय गिरि गोवर्धन गिरि गोवर्धन गिरि गोवर्धन जय गिरि गोवर्धन जय वृंदावन धाम वृंदावन धाम वृंदावन धाम जय वृंदावन धाम जय जय प्रभुपाद 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 निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल कलेपान हरिनाम संकीर्तन की अनंत कोटि वैष्णव वृंद की ताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय
नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावधैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगण ललिता श्रीविशाखान्वितांच हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा। उपस्थित सर्व भक्तांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज अन्नकूट महोत्सव श्री गोवर्धन पूजा उत्सव साजरा करत आहोत आपण ठिकाणी। हरे बोल। तर इस्कॉन मध्ये आणि इस्कॉनच्या बाहेर हा जो उत्सव जो आहे फार प्रसिद्ध उत्सव आहे। वृंदावनमध्ये राधाकृष्णाची 5000 मंदिर आहेत, तर त्या ठिकाणी 5000 मंदिरामध्ये हा गोवर्धन अन्नकूट उत्सव साजरा केला जातो आणि याचं फार विशेष महत्त्व आहे। आणि या 5 वर्षापासून स्वतः भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन स्वतः भगवंतच आहे, हरिदास वार भक्त आणि भगवंत एकत्र या ठिकाणी स्वतः भगवंताने ही जी गोवर्धनाची पूजा परिक्रमा स्वतः भगवंताने दाखवून दिलेली आहे। आणि जे भक्त या उत्सवामध्ये सहभागी होतात, श्रवण करतात, लाभ घेतात, सेवा करतात, त्यांना सर्वांना भगवंताची जी कृपा जी आहे प्राप्त होते। आणि विशेष करून एसी भक्तिवेदांत स्वयंकृपाच्या कृपेने भारतात तर नाही तर भारताच्या बाहेर पण हा गोवर्धन अन्नकूट महोत्सव जो साजरा केला जातो, जेणेकरून सर्वांना यांची कृपा जी आहे भगवंताची प्राप्त होऊ शकते। आणि विशेष करून कृपा जी आहे सर्वांद्वारे आणि दुसरी आहे प्रसादाद्वारे। तर भगवान श्रीकृष्ण व्यासदेव याच्याबद्दल श्रीमद भागवतच्या 24व्या आणि 25व्या अध्यायामध्ये वर्णन करतायत की गोवर्धन पूजा आणि गोवर्धन धारण। तर आपण आपल्याकडे जे काही वेळ आहे अर्धा पाऊण तास 1 तास त्याविषयी चर्चा करणार आहोत। तर श्रीमद भागवतच्या 10व्या स्कंदातील अध्याय क्रमांक 21 मध्ये गोपिया जी आहेत ह्या अध्याय शीर्षक आहे वेणुगीत, गोवर्धनाचं गुणगान करतात। गोवर्धन कोण आहेत? तर हा श्लोक आहे, फार प्रसिद्ध श्लोक आहे, तुम्ही पाठीमागे माझी उच्चारू शकता। हंतायाद्रियबला हरिदास वारियो य राम कृष्ण चरणा स्पर्श प्रमोदम मानो तनोति स गोप गणयो सयोर्या
गोनयोर्यत् पानीय सूयवतसा कन्नर कंदमूले हंताय आद्रियाबला हरिदास वार्यो यद राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोदम मानो तनोति स गोप गणयो सूर्योय पानीय सूयवतसा कन्नर कंदमूले हंताय आद्रियाबला हरिदास वर्यो यद राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोद मानो तनोति स गोप गणयो सुतोर्य पानीय सूयवसका कन्नर कंदमूले शब्दशः अर्थ या प्रकारे आहे. हंत अहो अयम हा अद्री पर्वत अबला हे सख्यानो हरिदासवर्य भगवंताच्या सेवकामध्ये श्रेष्ठ यत कारण राम कृष्ण चरण श्रीकृष्णाने बलरामांचे चरण कमल स्पर्श स्पर्शाने प्रमोद आनंद मानम मान आदर तनोती देतो सह सहित गोगणयो गाई वासरे आणि गोप बालके तयो त्यांना रामकृष्णांना यत कारण पानीय पेयजल सुयवस कोवळे गवत कंदर गुहा कंदमुले कंदमुळे. अनुवाद आणि तात्पर्य परमपूज्य भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद द्वारा. हे सख्यानो हा गोवर्धन पर्वत खरोखर सर्व भगवत भक्तामध्ये श्रेष्ठ आहे. तर कृष्ण बलराम गोपमित्र गायी आणि वासरे या सर्वांना पेयजल चरण्यासाठी मृदू गवत विश्रांतीसाठी गुहा फळे फुले आणि कंदमुळे अशा सर्व जीवनाच्या वस्तूंना अपमर्याद पुरवठा करतो. या सर्व कर्तेद्वारे तो भगवंताचा सदैव मान सन्मान करतो. पहा तर खरे राम आणि कृष्णाच्या चरणकमलाच्या स्पर्शाने हा गोवर्धन पर्वत किती अपार आनंदी झालेला आहे. तात्पर्य हा अनुवाद श्री प्रभुपादांनी भाषांतरित केलेल्या चैतन्य चरितामृत मध्ये 1834 या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूराने गोवर्धन पर्वताच्या ऐश्वर्याचे वर्णन असे केले आहे. पानीय म्हणजे गोवर्धन पर्वताच्या धबधब्यातून खाली पडणारे शीतल व सुगंधी पाणी होय. कृष्ण आणि बलराम हेच पाणी पित असत आणि याच पाण्याने हात पाय आणि तोंडी धुत असत. गोवर्धन पर्वत त्यांना मध आंब्याचा रस आणि पिलू नामक फळांचा रसही अर्पण करीत असे. सुयवसा म्हणजे अर्घ्य अर्पण करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या दुर्वा होत. गोवर्धन पर्वतावर गायीचे बल आणि दूध प्रतिनिगत करणारे सुगंधी मृदू तथा कोळे गवत ही विपुल प्रमाणात उपलब्ध होते. म्हणून या गवताद्वारे दिव्य गायींचे भरणपोषण केले जात असे. कंदर म्हणजे कृष्ण श्रीकृष्ण बलराम आणि त्याचे सवंगडी येथे क्रीडा श्रमपरिहार आणि शयन करीत. त्या गुहा होत. या गुहा त्यांना उष्ण वातावरणात शीतल वातावरणात आणि पावसाळ्यात आश्रय तथा आनंद देत असत. गोवर्धन पर्वतावर स्वादिष्ट कंदमुळे शरीरास अलंकार करण्यासाठी रत्ने बसण्यासाठी समतल स्थळे दर्पणासाठी स्वच्छ आणि पारदर्शी पाषाण निर्मळ जल आणि इतरही अनेक नैसर्गिक साधने मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. हरे कृष्णा. जय गिरिराज गोवर्धन की.
तर आपल्यापैकी किती जण वृंदावनला गेलेत? वृंदावनमध्ये बरेच भक्त आहेत, तर त्यांनी गोवर्धनाचं दर्शन घेतलेलं असेल. पण ज्यांनी घेतले नसेल तर त्यांनी पण कधी पण भविष्यामध्ये जाऊन एकदा गोवर्धनाचं दर्शन घेतलं पाहिजे. जे भगवंतानी 7 दिवस आणि 7 रात्र भगवंतांनी त्याचं धारण केलं होतं. भगवंतांनी खरा सुंदर उत्सव आहे या ठिकाणी भक्तांनी आपल्या ह्याच्याने आयोजित केलेला आहे. पण जे भक्त वृंदावनला गेले नाहीत तर पण त्यासाठी स्वतः गोवर्धन या ठिकाणी उपस्थित आहेत. तोच लाभ तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो, आणि विशेष करून दर्शनाद्वारे आणि आपल्या कानाद्वारे. म्हणून आमचे भक्तिसिद्धांत ठाकूर महाराज म्हणतात, आपण भगवंताला पाहण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे, जरी संधी मिळाली केलं पाहिजे, पण भगवंताची कथा अशा प्रकारे श्रवण करा आणि भगवंताची सेवा करा. भगवान स्वतः आपणाला दर्शन देण्यासाठी या ठिकाणी येतील अशा प्रकारे. तर म्हणून भगवंतांना पाहण्यापेक्षा भगवंतांना कानाने ऐकलं पाहिजे आणि भगवंताची सेवा केली पाहिजे. तर मी सारांशमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन कशा प्रकारे गोवर्धनाचे प्राकट्य ब्रजभूमीमध्ये कसे झाले. तर गोवर्धन जे होते 5000 वर्षाच्या पूर्वीपासून भगवंत गोवर्धन वृंदावनमध्ये आहेत. जरी कोणी नास्तिकवादी व्यक्ती असेल, तो म्हणाल की भगवंत नाही आहेत, हे नाही ते नाहीत, तर त्यांना वृंदावनमध्ये जाऊन गोवर्धन पर्वत दाखवला पाहिजे की स्वतः भगवंत आहेत. आणि भगवंताने 7 वर्षाचे असताना 7 दिवस आणि 7 रात्र आपल्या डाव्या हाताच्या करंगडीवर हा गोवर्धन पर्वत उचलला होता. त्यावेळी त्याचा विश्वास बसेल की भगवंत आहेत आणि भगवंताच्या इच्छेने सर्व कार्य घडतात. तर भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी गोलोक वृंदावनमध्ये लीला करतात नेहमी. तर 5000 वर्षापूर्वी भगवंत या ठिकाणी भौम वृंदावनमध्ये आले होते, भक्तांना आनंद देण्यासाठी, साधूचं रक्षण करण्यासाठी, दुष्टाचा विनाश करण्यासाठी. आणि त्यातून भगवंत आपल्या धावामध्ये परत गेले. तर भगवंत ह्या भौम वृंदावनामध्ये 5000 वर्षापूर्वी येण्याच्या अगोदर गोलोक वृंदावनामध्ये होते आणि सुंदर लीला करत होते. आणि भगवंताने गोपी विशेष करून राधाराणीला भगवंत म्हणले की मी आता पृथ्वी तलावर जाणार आहे भौम वृंदावनामध्ये, त्या ठिकाणी सुंदर लीला करणार आहे. तर भगवंताने विचारलं की भगवंत ज्यावेळेस येतात तर भगवंत कधी एकटे येत नाहीत कृष्ण, तर त्याच्याबरोबर गोपी, ग्वालबाल, गाई, वासरे, यमुना नदी, गोवर्धन पर्वत, वृंदावन धाम, यमुना नदी भगवंताच्या बरोबर एकत्र येतात संपूर्ण. तर राधाराणी सांगितलं भगवंताला की ठीक आहे, मी पण येईन तुमच्याबरोबर. राधा आणि कृष्ण जसं लक्ष्मीनारायण, विठ्ठल रुक्मिणी, सीताराम हे आहेत त्या प्रकारची असा जोडी आहे. भगवान कधी एकटे येत नाहीत. तर राधाराणी भगवंतांना सांगितलं की मी अवश्य येईन, पण माझी काहीतरी अट आहे. तर ती अट आहे की वृंदावन पाहिजे. वृंदावनमध्ये 12 वन आहेत, मधुवन, तालवन, खेदरवन आणि अशा प्रकारे भांडीरवन, 12 वन आहेत. अशा प्रकारे 12 वन पाहिजे. आणि दुसरं राधाराणी सांगितलं की गोवर्धन पर्वत एक ठिकाणी पाहिजे, कारण गोवर्धन पर्वत कोण आहे? हरिदास वारी आहे, भक्तामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे, तो पाहिजे. आणि राधाने सांगितले की यमुना त्या ठिकाणी पाहिजे, यमुना नदी, कारण त्या ठिकाणी सुंदर कृष्ण सुंदर लीला करतात ग्वालबालासोबत. अशा प्रकारे 3 अटी राधाने सांगितल्यानंतर भगवंताने स्वतः काय केलं? आपल्या स्वतः योगमायेद्वारे वृंदावन, यमुना आणि गोवर्धनाचं त्या ठिकाणी प्राकट्य करण्याचं निश्चित केलं. तर हे जे गोवर्धन होते हिमालयामध्ये जे द्रोणाचल पर्वत आहे, तर त्यांचे पुत्र होते गोवर्धन. आणि त्यावेळेस पुलस्त्य मुनी दक्षिण भारतामध्ये विद्यानगर या ठिकाणी राहत होते. आणि त्याची इच्छा झाली की आपल्या विद्यानगरमध्ये हे जे गोवर्धन आहेत त्यांना आणलं पाहिजे हिमालयातून, आणि त्यांची पूजा जी आपल्या गावामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये केली पाहिजे. आणि पुलस्त्य मुनी फार मोठे ऋषी होते, शक्तिशाली, वैराग्य होतं त्यांच्याकडे, भरपूर काय होतं. आणि ते हिमालयामध्ये गेले. आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की सुंदर सुंदर असे अनेक पर्वत आहेत, पण एक जे आहेत द्रोणाचल पर्वत, आणि त्याचा जो पुत्र होता गोवर्धन. असं या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी फक्त मनुष्य किंवा प्राण्याचेच पुत्र असतात, पण त्या ठिकाणी
पर्वताचे पण पुत्र असायचे आणि पर्वताला पण काय असायचे, पंख असायचे, पर्वत पण उडायचे. पण इंद्राने मग अनेक प्रकारचे पर्वताचे ते पंख छाटले गेले म्हणून पर्वत त्या ठिकाणी थांबले गेले. तर हे द्रोणाचार्याचे पुत्र होते गोवर्धन. तर हे पुलस्त्य मुनींनी त्यांच्याकडे मागणी केली की तुमचा पुत्र मला प्रदान करा. तर कितीतरी उदार माता पिता असतील तर त्यांना पुत्र कुणाला दान देणे म्हणजे फार अवघड परिस्थिती आहे, विशेष करून भारतामध्ये तरी. म्हणून आमचे भक्तिवेदांत स्वामी गुरुपाद 1965च्या वेळेस प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये जाऊन त्यांना सांगायचे की तुमचा एक पुत्र जे आहे, तुमच्याकडे 4 पुत्र आहेत, मला तुमचा एक पुत्र द्या, मी त्यांना कृष्ण भक्त बनवेन आणि ते कृष्ण भक्त बनून तो सर्व ठिकाणी प्रचार करेल. भारत भूमीत होईल म्हणून जन्मजा जन्म सार्थक करी परोपकार. तर प्रभुपादांना कोणीही दिलं नाही, पण प्रभुपाद अशा प्रकारे मग कथा फार विस्तृत की विदेशामध्ये गेले, त्या ठिकाणी भक्त बनवले, त्या भक्तांना या ठिकाणी भारतामध्ये घेऊन आले. नंतर भारतीय वासियांनी विदेशाचं अनुकरण करून अनेक या ठिकाणी भक्त बनले आहेत आणि सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी. पण ही जी परिस्थिती 1965 म्हणजे जवळजवळ 60 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती. तर कुणीही भक्त नव्हता, पण प्रभुपाद त्या ठिकाणी विनंती करत होते. तर अशा प्रकारे गोवर्धनला द्रोणाचार्याला जेव्हा पुलस्त्य मुनींनी विनंती केली तर त्या द्रोणाचार्याला फार वाईट वाटलं. पण त्यांनी पुलस्त्य मुनींना आपला जो पुत्र आहे प्रदान त्यांनी केला. आणि मग हे पुलस्त्य मुनी जे आहेत गोवर्धनला आपल्या पाठीवर घेऊन येऊ लागले. कुठं? त्यांचं ते विद्यानगर या ठिकाणी. पण गोवर्धनने त्यांना सांगितलं की ठीक आहे, तू ज्यावेळेस मला डोक्यावर किंवा पाठीवर जवळ घेऊन चालत आहेस तू परत मी चालेल, पण तू ज्या वेळेस मला जमिनीवर ठेवशील तर त्यावेळेस मी त्याच ठिकाणी निवास करेन, तिथून मी हलणार नाही. आणि अशा प्रकारे हे जे पुलस्त्य मुनी वृंदावनमध्ये आजचे जे भगवंत निवास करतात गोवर्धन, तर त्या ठिकाणी आल्यानंतर भगवंतांनी त्यांना अशा प्रकारे शक्ती, त्यांची इच्छा होती राधाराणीची गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी पाहिजे, भगवंताची पण इच्छा होती. त्यावेळेस हे जे पुलस्त्य मुनी होते त्यांना लघु शंका झाली. तर त्यांनी मग विचार केला नाही, गोवर्धनला खाली ठेवले आणि आपली लघु शंका करून परत आले. त्यावेळेस गोवर्धनने त्यांना सांगितलं की मी आता इथून काय करणार, हलणार नाही, मी या ठिकाणी वास्तव्य करेन. अशा प्रकारे 5 वर्षापूर्वीच्या सुरुवातीपासून गोवर्धन जे वृंदावनमध्ये भगवंत आहेत, जे भक्त 21 किलोमीटरची परिपक्व आणि गोवर्धनचं फार 21 किलोमीटर रुंद, 21 किलोमीटर लांब आणि 12 मैल उंच, 8 मैल म्हणजे 12 किलोमीटर उंच एवढे गोवर्धन परत होते. पण त्यावेळेस पुलस्त्य मुनीने गोवर्धनला शाप दिला. असं भगवंतांना कुठला जर शाप वरदान होऊ शकतो, शाप लागू शकत नाही. तर शाप दिला की तुम्ही जे आहे माझ्या जी विनंती आहे तुम्ही मान्य केली नाही, या ठिकाणी थांबला, म्हणून तुम्हाला शाप देतो की तुम्ही रोज 1 मोहरीच्या दाण्याप्रमाणे तुम्ही कमी होत जातात. तर अशा प्रकारे भगवंत पुलस्त्य मुनीच्या शापाने नाही तर भक्तांच्या विराहामध्ये भगवंताच्या विराहामध्ये भगवंत एक मोहरीचा जे दाना आहे तेवढं भगवंत कमी होत त्या ठिकाणी चाललेले आहेत. अशा प्रकारे पुलस्त्य मुनीने गोवर्धनला शाप दिला आणि भगवंत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर प्रभू रामचंद्र, तर हे भगवंत रामलीलेच्या पण गोवर्धन पर्वत जे आहेत त्रेतायुगाच्या पण सुरुवातीपासून आहेत. तर प्रभू रामचंद्र लंकेला जाण्यासाठी जे आहे धनुष्यकोटीपासून समुद्र बांधत होते दगडापासून. तर त्यावेळेस अनेक जे वानर होते त्यांना पाठवलं गेलं की तुम्ही काय करा, दगड घेऊन या आणि प्रत्येक दगडावर राम नावाचा शब्द लिहायचे, समुद्रात टाकायचे आणि समुद्रावरती दगड तरंगायचे. तर त्यावेळेस अनेक दगड पाहिजे होते, जवळजवळ 15 किलोमीटरचा जो ब्रिज बांधण्यासाठी. आणि हनुमान या ठिकाणी आले होते. कुठं? गोवर्धन पर्वतावर. आणि हनुमान म्हणत होते की गोवर्धन पर्वतावर अनेक दगड आहेत तर ते घेऊन गेले पाहिजे आणि हा ब्रिज बांधला पाहिजे. तर त्यांना स्मरण झालं की हे द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सुंदर लीला करणार आहेत. मग त्यांना समजले की आता जो ब्रिज आहे बांधून तयार झालेला आहे तर कुठल्याही दगडाची आवश्यकता नाही. तर त्यावेळेस हनुमंताने गोवर्धनला कुठल्याही प्रकारचा स्पर्श त्या ठिकाणी केला नाही. तर अशा प्रकारे भगवान हे गोवर्धन पर्वत आहेत
त्रेतायुगामध्ये पण होते, द्वापर युगामध्ये पण आहेत आणि पुढे पण भगवंतही आहेत. तर ही गोवर्धनाचं जे प्राकट्य जे आहे ही पार्श्वभूमी आहे. भगवंत गोवर्धन त्या ठिकाणी आले. आता दुसरा भाग आहे या कथेचा की गोवर्धन पूजा. तर आपण सर्वजण या उत्सवासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. मी महत्व विशेष करून गोवर्धन पूजेसाठी. गोवर्धन पूजेचं महत्व काय आहे, गुरुपूजा कशी सुरुवात झाली आणि ह्याचं श्रवण करून आपल्याला काय प्राप्त होईल. तर भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस 7 वर्षाचे बालक होते. तर भगवंताने 3 वर्ष 4 महिने असताना दामोदर लीला केली गोकुळमध्ये भगवंत. आणि त्यानंतर भगवंतानी अनेक नंद महाराज, यशोदा माता आणि ब्रजवासिनी सांगितले होते या ठिकाणी अनेक प्रकारचे असुर येतात. पुतना, अगासूर, बकासूर अनेक प्रकारचे असुर येतात आणि कृष्णाला काय करतात, त्या ठिकाणी आक्रमण करतात, मारण्याचा प्रयत्न करतात. तर म्हणजे नंद महाराज सांगितले आता हे स्थान कृष्णासाठी योग्य नाहीये, तर आपण गोकुळ सोडून कुठे गेलं पाहिजे, वृंदावन या ठिकाणी सुंदर आता जे नंदगाव आहे सुंदर डोंगरावर त्या ठिकाणी गेलं पाहिजे, जेणेकरून असुर लोक त्या ठिकाणी येणार नाहीत आणि कृष्णाला कुठल्या प्रकारचा त्रास देणार नाहीत. तर म्हणून नंद महाराज ब्रजवासींनी ठरवलं आणि भगवान श्रीकृष्ण 3 वर्ष 4 महिन्याचे असताना त्या ठिकाणी येऊन हे दामोदर लीला झाल्यानंतर त्या ठिकाणून निघाले आणि ते छट्टीकरा या ठिकाणी आले. असं वृंदावनपासून 10 किलोमीटर अंतरावर छट्टीकरा हे गाव आहे. आणि सर्व ब्रजवासी ग्वालबाल यांनी आपले छकडे, गाई, बैल सर्व सहित सामान ठेवलं गोकुळमधून आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी किती वर्षे निवास केले, 3 वर्ष आणि कितीतरी महिने छट्टीकरामध्ये निवास केला. मग त्या ठिकाणी भगवंतांनी ब्रह्मविमानलीला केली, चिरहरण केला, केशीचा वध केला भगवंतांनी आणि अशा प्रकारे वृंदावनामधील भगवंतांनी त्या ठिकाणी लीला केल्या. आणि त्यानंतर भगवंत मग नंदगाव या ठिकाणी गेले. नंदगाव या ठिकाणी जवळजवळ 6 वर्ष त्या ठिकाणी राहिले. नंतर नंदगावला गेले. नंतर भगवंतांनी आता या ठिकाणी जी लीला संपन्न होणार आहे, तर भगवंत त्यावेळेस 7 वर्षाचे बालक होते. 7 वर्षाचे. तर भगवंतांनी जे रासलीला केली भगवंतांनी 8 वर्षाचे असताना केली भगवंतांनी. आणि त्याच्या अगोदर भगवंतांनी काय केली, गोवर्धन धारण केलं भगवंतांनी. तर म्हणून आचार्य सांगतात ज्यांना कोणाला रासलीला करायची असेल तर त्यांनी अगोदर गोवर्धन परत उचलला पाहिजे आणि त्याच्यानंतर रासलीला ही केली पाहिजे. कृष्णाचं अनुकरण करतात लोक. तर हा दिवाळीचा दिवस होता आणि दिवाळीच्या दिवशी हे जे ब्रजवासी आहेत, नंद महाराज ब्रजवासी अनेक यज्ञाच्या तयारीमध्ये लागले होते. तर जे ब्रजवासी स्त्रिया होत्या अनेक प्रकारचे पंचपक्वान बनवत होते आणि ब्राह्मण लोक अनेक तयारीमध्ये लागले होते. आणि सगळं कृष्ण 7 वर्षाचे बालक होते. त्यांनी कृष्णाने विचारलंय की नंद बाबा आपल्या वडिलांना विचारलं की तुम्ही हे एका मोठ्या यज्ञाची तयारी करण्यात चाललेली आहे, तुम्ही काहीतरी तयारी करताय, काहीतरी मोठा उत्सव काय यज्ञाची तयारी करताय, तर मी कशासाठी करताय, तुम्ही संपूर्ण हे मोठी तयारी करताय, आयोजन करताय, दूध दही अनेक प्रकारचे पदार्थ बनवताय, तर ह्याची तयारी तुम्ही कशासाठी करताय. तर अशा यज्ञाचे फळ काय, भगवंताने अनेक प्रश्न विचारले. छोटेसे बालक आहे 7 वर्षाचे बालक आणि नंद महाराजांना प्रश्न विचारू लागले. फार लहान बालक आहे, जिज्ञासू असतात. एकदा प्रश्न विचारायला सुरुवात केले तर जोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर भेटणार नाही तोपर्यंत शांत राहणार नाही. ते कधी सर्व प्रश्न विचारतील आणि म्हणून वरिष्ठाचं कर्तव्य त्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली पाहिजे. म्हणून कृष्ण विचारू लागले प्रश्न की तुम्ही मोठा यज्ञ करताय, यज्ञाची तयारी करताय, तरी कशासाठी करताय, हा यज्ञ तुम्ही कशासाठी करताय आणि अशा यज्ञाचं फळ काय होणार प्राप्त होणार. हा जो यज्ञ करताय कुणाचा यज्ञ करत होते, नंद महाराज इंद्र यज्ञ करतो, इंद्र पूजा करत होते. इंद्र कोण आहे, स्वर्गाचा देवता आहे, स्वर्गाचा राजा आहे आणि मेघ पावसाचा पण राजा आहे तो इंद्र. अशा प्रकारे पाऊस पण प्रदान करतो तो. तर अशा यज्ञाचं फळ काय आणि हा यज्ञ कोणासाठी करायचा आणि तो कसा संपन्न करायचा, या सर्व गोष्टी तुम्ही मला सांगाल का. असे भगवंताने 4-5 प्रश्न विचारले. कृष्णाने आपल्या नंद महाराजांना 5 प्रश्न विचारले आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणाले की
कृष्ण म्हणाले की जो मोठा मनाचा आणि साधू स्वभावाचा जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये गुप्त ठेवण्यासाठी काही नाही आहे. जो व्यक्ती मोठ्या मनाचा असतो आणि साधू स्वभावाचा असतो तर त्याने आपल्या हृदयामध्ये गुप्त ठेवलं नाही पाहिजे. आपलं गुप्त हृदय जे काय आहे उघड केलं पाहिजे. तर म्हणून कृष्ण म्हणू लागले की तुम्ही ह्याच्या माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्याल का. त्यावेळेस नंद महाराज म्हणाले की श्रीमद भागवतच्या 24व्या आणि 25व्या अध्याय दशमस्कंदामध्ये वर्णन आहे. तर नंद महाराज म्हणाले की आम्ही आज जो आहे इंद्रपूजेसाठी हा यज्ञ करतोय. इंद्रपूजा हा स्वर्गाचा राजा आहे आणि तो काय करतो आपल्याला इंद्र पाऊस देतो, वर्षा पाडतो, पाऊस देतो आणि त्या पावसाने काय करतात अन्नधान्य येतात, गवत येतं, त्या गवत गायी खातात, गायी दूध देतात आणि त्या दुधापासून आपल्याला अनेक प्रकारचं दूध, दही, तूप, लोणी सर्व प्राप्त होतं. ते विकून नंतर काय होतात ब्रजवासी सर्व काही धन त्यांना प्राप्त होतं. तर म्हणून आम्ही काय करतोय इंद्रपूजेचा तयारी करतोय. अशा प्रकारे नंद महाराजांनी त्यांना सांगितलं की हे इंद्रांना सांगितलं की इंद्र महाराजाबाबत नंद महाराज म्हणतात की इंद्र महाराज देवता आहेत आणि त्यांना या ठिकाणी नंद महाराज म्हणतात की इंद्र महाराज एवढं काही प्रदान करतात तर आपण कुणाकडून तरी घेतो तर त्याचं कर्तव्य राहिलं पाहिजे, ऋणी राहिलं पाहिजे. पण त्या ऋणाची फेड करण्यासाठी आम्ही काय करतोय इंद्रयज्ञ करतोय. अशा प्रकारे म्हणून आपली कर्तव्यता दाखवलीच पाहिजे म्हणून इंद्रयज्ञ आम्ही करतोय. तर पुढे मग नंद महाराज पुढे म्हणू लागले की धर्म कार्य, आर्थिक विकास आणि अनंत मुक्ती यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. कुठलं पण कार्य करण्यासाठी पाणी आवश्यकता आहे. म्हणून लोक म्हणतात की पाणी जीवन आहे. सेव्ह वॉटर, पाण्याचं वाचन हे वाचवलं पाहिजे, पाण्याचा दुरुपयोग केला नाही पाहिजे म्हणतात ना. पाणी ही जीवन आहे. लोकांना खायला मिळालं तर नाही चाललं पण पाणी आवश्यक आहे. पाण्या वाचून कुणी जगू शकत नाही. तर धर्म कार्य आहे, आर्थिक विकास आहे धन प्राप्ती करण्यासाठी किंवा मुक्ती प्राप्त करायची असेल तर त्यासाठी पण पाण्याची आवश्यकता आहे. तर पाणी हे जीवन आहे. तर म्हणून कुणी काम, लोभ, भयाच्या प्रभावाखाली उत्सव जर बंद करील तर त्याच्याकरता फारसे मंगलदायक नाही. कुणी म्हणेल तर काम, क्रोध, लोभ तर याच्या पोटी त्याच्यासाठी जर कुणी इंद्रपूजा जर बंद केली तरी चांगलं योग्य कार्य नाही आहे, मंगलदायी कार्य नाही आहे. तर म्हणून हे कोण म्हणतायत श्रीकृष्णाचे बाबा नंद महाराज श्रीकृष्णा म्हणतायत. म्हणून आम्ही हे संपूर्ण कारण इंद्र प्रदान करतो आम्हाला गोष्टी, म्हणून आम्ही इंद्रपूजा करतोय. तर मग आता श्रीकृष्ण म्हणतायत की बाबा हा यज्ञ करण्याची आपणास काहीच आवश्यकता नाही, इंद्राची पूजा करण्याची आवश्यकता नाही. स्वतः श्रीकृष्ण म्हणतायत त्या ठिकाणी. आणि नंद महाराजांनी कधी आपल्या पुत्राला भगवंत म्हणून स्वीकारलेलं नाही. एवढे असुर आले, त्यांचा वध केला. पूतना राक्षसींचा 6 दिवसाचे असताना भगवंतांनी वध केला. शक्तासूर, बकासूर, आगासूर अशा अनेक असुराचा वध केला. पण नंद महाराजांना कधी वाटलं नाही की आपला पुत्र हा भगवंत आहे. ते म्हणत की माझा पुत्र जो आहे लहान बालकच आहे. तर या ठिकाणी आता कृष्ण जे आहेत नंद महाराज म्हणतात की तुम्हाला इंद्र पूजा करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण कोणत्याही भौतिक समृद्धीसाठी देवतांची उपासना करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण कर्ममीमांसा तत्वज्ञान सांगतात. तर भौतिक जगामध्ये काही लोक म्हणतात, नास्तिकवादी असतात की कर्म हीच पूजा आहे, फक्त कर्म करत राहा, भगवंताची भक्ती करायची आवश्यकता नाही, गीता वाचायची गरज नाही, श्रवण करायची आवश्यकता नाही, धार्मिक कार्य करायची आवश्यकता नाही, फक्त कर्म हीच पूजा आहे. पण कर्म ही पूजा कधी असू शकत नाही जोपर्यंत ते कर्म भगवंताच्या प्रीत्यर्थ लावत नाही आपण आणि त्या कर्माचे केंद्र भगवंत असत नाहीत. म्हणून घरामध्ये भगवंत असतील घर मंदिर बनेल. आपल्या कर्मामध्ये भगवंत जर असतील तर कर्म ही पूजा असू शकते, भक्तियोग होऊ शकतो. अशा प्रकारे प्रत्येक कार्यामध्ये भगवंत असलं पाहिजे. पण स्वतः या ठिकाणी जे भगवंतांनी गीतेमध्ये उपदेश देणार आहेत द्वापरयुगात शेवटी, तर तेच भगवंत स्वतः या ठिकाणी म्हणतात की कर्म हीच पूजा आहे, तुम्हाला कुठल्याही देवताची पूजा करायची आवश्यकता नाही. तर हे तत्वज्ञान सांगतात. तर हे कसं काय विरोधाभास आहे का? तर नाही. तर भगवंताची एक लीला आहे. तर भगवंत ज्या वेळेस आपल्या भक्ताला अहंकार होतो
की माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही, माझ्यामुळे हे गाव चाललेलं आहे, जग चाललेलं आहे, देश चाललेला आहे, राष्ट्र चाललेलं आहे, माझ्याशिवाय काहीच होत नाही. जसं इंद्राला अहंकार झाला होता की मी एवढा श्रेष्ठ आहे, स्वर्गाचा राजा इंद्र आहे, माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही. खरं पाहिजे तर देवता सर्व भगवंताचे सेवक आहेत आणि भगवंताच्या आज्ञेचं पालन करतात. ब्रह्माजी, इंद्र, शिव सर्व जे काही देवता आहेत सर्व भगवंताचे सेवा करतात, सेवाधारी आहेत आणि भगवंताच्या आदेशानुसार कार्य करतात. तर म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात की आता देवताची उपासना करण्याची आवश्यकता नाही, कारण देवतांची उपासना करतात आणि देवता जे प्रदान करतात तुम्हाला तर त्याचे लाभ आहेत क्षणभंगुर आहेत, थोड्या क्षणासाठी आहेत, थोड्या क्षणासाठी. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात 9व्या अध्यायामध्ये, अननचिंतयन्तो मा ये जना परिउपासते तेषा नित्यायुक्ताना योगक्षमो अहम्. तर हा जो आता श्लोक LICने घेतलेला आहे आणि ते म्हणतात की आम्ही तुमचं रक्षण करतो. पण भगवान स्वतः म्हणतात की जो अनन्य भावाने माझं चिंतन करतो, भक्ती करतो, तर त्याच्या जीवनामध्ये जे काही पाहिजे ते मी प्रदान करतो, जे आवश्यक पाहिजे ते प्रदान करतो आणि त्यांच्याकडे जे काही आहे त्याचं मी रक्षण करतो. पण देवदेवता हे करू शकत नाही. देवदेवता तुम्ही जे मागाल ठीक आहे देतील तुम्हाला, पण रक्षण करण्याचं कार्य देवताकडे नाही आहे. तर म्हणून रावण आहे, हिरण्यकशिपू आहेत, ब्रह्माजीचे आणि शिवजीचे भक्त होते, त्याने वरदान प्रदान केलं त्याचा असतो, पण त्याचं रक्षण करू शकले नाही. अशा प्रकारे भगवंत या ठिकाणी म्हणतात की देवता जे लाभ जे प्रदान करतात, वरदान देतात आपल्या भक्तांना, ते क्षणभोगर आहेत आणि ते सर्व लाभ भगवंताच्या परवानगीचे प्राप्त करून दिले जातात. जे लाभ पण देतात देवदेवता, तर भगवंतच त्यांना असं प्रदान करतात की ठीक आहे तुमच्या देव भक्तांना ते तुम्ही काय करा, प्रदान करा. म्हणून देवताकडून जे काही आपल्याला प्राप्त होतं ते भगवंताकडूनच येत आहे. अशा प्रकारे म्हणून या प्रसंगी इंद्राला क्रोध यावा अशीच श्रीकृष्णाची इच्छा होती. तर भगवंत ही लीला करत होते की इंद्रपूजा बंद करण्यासाठी. इंद्र एवढा अहंकारी व्यक्ती होता, तर त्याची पूजा जर बंद केली तर इंद्राला काय येईल, क्रोध होईल. आणि अशा प्रकारे त्याचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवंताने ही लीला केली. सर्वश्रेष्ठ भक्त आहे, महान भक्त आहे इंद्र, साधारण व्यक्ती नाही आहे, श्रेष्ठ भक्त आहे भगवंताचा. पण ज्यावेळेस भगवंत आपल्या ह्या लीलेवर दाखवतात की किती जरी श्रेष्ठ व्यक्ती असेल पण त्याला जर गर्व झाला, अहंकार झाला आपल्या पदाचा, तर तो अहंकार नाश करण्यासाठी भगवंत अशा लीला करतात. अशा प्रकारे तर ह्या लीलेपासून आपण भरपूर काही शिकू शकतो. तर भगवंताचा अवतार कार्य काय आहे, परित्रणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर साधूचं रक्षण करण्यासाठी, दुष्टाचा विनाश करण्यासाठी भगवंत अवतार होतात. 2 कार्य आहेत भगवंताचं. तर म्हणून इंद्र एक भक्त होता, असुर नव्हता. म्हणून भगवंतानी इंद्राला कधी मारलं नाही, अनेक असुराचा वध केला भगवंतानी. तर हे इंद्र आहे, ब्रह्माजी आहेत, भगवंताचा हे केलं, त्याला क्षमा केली भगवंतानी, कारण भगवंताचे श्रेष्ठ भक्त होते. म्हणून वृंदावनातील इंद्रपूजा कृष्णाने बंद केली होती. का, तो भगवंताचा भक्त होता, म्हणून भगवंतानी इंद्रपूजा बंद केली. तर अशा प्रकारे श्रीकृष्ण नास्तिकासारे कर्ममीमांसा तत्वज्ञान सांगू लागले. कर्म हीच पूजा आहे, तुम्हाला इंद्रपूजा करायची आवश्यकता नाही, तुमच्या कर्मानुसार सर्व घडतंय, कर्म करत राहा. बरेच लोक म्हणतात की कर्म करत राहा, बस करायची इच्छा नाही, अशा प्रकारे बोलू लागले. तर कर्म हीच पूजा, अशा प्रकारे कोणतीही उपासना करू नये, आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा. तूच आहे तुझ्या जीवनाचे, असे लोक म्हणतात ना, तुम्ही तुमचं जीवन घडवू शकता, पण जर भगवंत आपल्या जीवनामध्ये नाही तर आपण जीवन कसं काय घडवू शकू. त्यासाठी दामोदरीला आहे, आपले प्रयत्न आणि भगवंताची कृपा आवश्यक आहे. नाहीतर 2 जे बोट आहेत रशी कमी पडत होती दामोदर लीलेमध्ये, आणि ही लीला आपण पूर्ण महिनाभर चर्चा करतो. आपले प्रयत्न आहेत आणि भगवंताची कृपा आपल्या जीवनात आवश्यक आहेत. तर म्हणून आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. सुविधा असुविधा, सुख दुःखे हे सगळे त्यांच्या वर्तमान जीवनातील किंवा गत जीवनातील वेगळ्या कर्माचे फळ आहे. तर जीवनामध्ये सुख आणि दुःख जे प्राप्त होते वर्तमान आणि गत जीवनातील कर्माचं फळ आहे. काही अर्थी ठीक आहे की या जीवनात आपण चांगलं कर्म करू, पुढच्या जीवनामध्ये चांगलं प्राप्त होईल, किंवा पाठीमागच्या जीवनामध्ये तुम्ही चांगलं कार्य करा या ठिकाणी होईल. पण या सर्वांचं निश्चय कोण करतं, अधिकार प्राप्त व्यक्ती भगवंत करतात. अशा प्रकारे आपोआप कधी घडत नाही सर्व काही गोष्टी. तर म्हणून नंद महाराज हे भगवंताने कर्ममीमांसा तत्वज्ञान सांगितलं तर नंद महाराज विवाद करू लागले. कथा फार मोठी आहे, मी एका
घड्याळाचे काटे पुढे पुढे चालत आहेत आणि प्रभूजीने मला विनंती केली 7:30ला संपवायचं आहे. त्यानंतर अनेक काही कार्यक्रम आहेत. तर मी थोडा सारांशमध्ये घेणार आहे. तर तुम्ही श्रीकृष्ण लीला अध्याय क्रमांक 24 आणि 25 मराठी, हिंदी, इंग्लिश सर्व भाषेमध्ये उपलब्ध तरी वाचू शकता विस्तारित कथेसाठी. तर नंद महाराज विवाद करू लागले की नंद महाराज म्हणू लागले कृष्णाने हे तत्वज्ञान सांगितलं कर्ममीमांसा कर्म हीच पूजा आहे. तर नंद महाराज सांगू लागले की सर्वोत्तम औषधी आणि सर्वोत्तम वैद्य असूनही कधी कधी रोगी दगावतो. की सर्वोत्तम औषधी आहे आणि सर्वोत्तम वैद्य आहे तर कधी कधी रोगी दगावतो. औषध पण आहे, डॉक्टर पण आहे, कधी कधी दगावतो. तर म्हणून पूर्ण पुरुषोत्तमाची अनुभूती असली पाहिजे. पूर्ण पुरुषोत्तम भगवंताची अनुभूती असली पाहिजे. आणि ब्रजवासीचे भगवंत कोण होते? इंद्र होते. कारण इंद्रच सर्व प्रदान करत होते म्हणून ब्रजवासी इंद्राची पूजा करत होते. म्हणून माता पित्यानं आपल्या पुत्राची काळजी घेणे हेच मुलाच्या सुखी जीवनाचे कारण नाही. नंद महाराज सांगतात की औषधी आहे, डॉक्टर आहे, तरी पण कधी कधी बालक दगावतात. दुसरं की माता पित्याने मुलाची चांगली काळजी घेतात तरी पण कधी कधी मुले काय होतात? बिघडतात. अशा प्रकारे वाईट मार्गाला लागतात. तर म्हणून बाबा आता नंद महाराजांनी सांगितलं की 2 कारण. बाबा म्हणतात ब्राह्मण आणि गोवर्धन यांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करावा. नंद महाराज तर्क केल्यानंतर त्यासाठी आपल्याला इंद्रपूजा केलीच पाहिजे. आपण सर्व कर्म ही पूजा होऊ शकत नाही. त्याच्यावर कृष्णाने समजलं की नंद महाराजांची इच्छा आहे की इंद्राची पूजा केलीच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले बाबा ब्राह्मण आणि गोवर्धन यांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करावा. नमो ब्राह्मण देवाय गोब्राह्मण हिताय जगतिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. तर समाजामध्ये सुख शांतीच परत असेल तर गाय आणि ब्राह्मणाची पूजा केली पाहिजे. आणि या ठिकाणी गायीचं संरक्षण काय करतात? गोवर्धन देतो आपल्याला. गोवर्धन काय करतात? सुंदर वर्णन आहे. गोवर्धन गवत देतो, मुलायम गवत देतो. अनेक प्रकारचे झरणे आहेत, माणिक मोती खजिने प्राप्त करतो, अनेक प्रकारच्या गोवा आहेत, सर्व काही आहे गोवर्धनामध्ये. आणि सर्व गोवर्धन प्राप्त करतो, संपूर्ण देतो. तर इंद्राच्या पावसामुळे नाही तर गोवर्धनाच्या कृपेमुळे सर्व गवत मिळतं आपल्याला आणि संपूर्ण आपल्या गायी जगतात. म्हणून याच्या आपण गोवर्धन पूजा केली पाहिजे. इंद्राचा यज्ञ करण्याचे काहीच कर्तव्य नाही. तर नंद महाराज म्हणतात की मी गोवर्धनासाठी दुसरा यज्ञ करेन, आता मला फक्त इंद्रपूजा करू दे. म्हणून नंद महाराज की हजारो वर्षापासून इंद्रपूजा करत आले होते आणि अचानक माझा बालक आला आणि म्हणतो की हा इंद्रपूजा बंद कर. तर त्यांना वाटलं की फार कठीण वाटतं की आपण काही वर्षापासून जन्मापासून आपण कुठलं कार्य करतोय आणि अचानक आपल्या घरामध्ये कोणी भक्त जन्माला आणि तो म्हटला की तुम्ही हे करू नका, ते करू नका, तुम्हाला वाईट वाटेल. तर या ठिकाणी याच प्रकारे नंद महाराजांना वाटले अरे आपला पुत्र काय करतोय? हे बंद करण्यासाठी सांगतोय. तर म्हणून नंद महाराज म्हणतात की मी काय करेन? गोवर्धनासाठी दुसरा यज्ञ मी करेन. तर अखेर नंद महाराज राजी झाले. आणि कधी कधी लहान बालक ज्यावेळेस म्हणतात, मोठ्या माणसाचं कधी ऐकत नाहीत लोक, पण लहान बालकाचं ऐकतात. तर या ठिकाणी प्रवचन देण्यासाठी कोण लहान बालक घेऊन बसला 10-15 वर्षाचा, तर तुमचे जे नांदेडमध्ये अनेक भक्त लोक या ठिकाणी आले असते, भक्त किंवा भक्त, की लहान मुलगा प्रवचन देतोय. पण त्या ठिकाणी तीच कथा जर मोठा माणूस आला या ठिकाणी तर कोणी ऐकायसाठी येणार नाही, कारण लहान मुलाप्रती फार आकर्षण असतं. तर त्या ठिकाणी अखेर नंद महाराजांनी कृष्णाचा जे उपदेश ऐकले आणि मग ठीक आहे राजी झाले. ठीक आहे, तुमचा बालक आहे, कृष्ण ज्या प्रकारे म्हणतो आम्ही त्या प्रकारे करू. आता कृष्ण नंद महाराजांना सांगतात तर गोवर्धन पूजा करायची आहे. इंद्रासाठी यज्ञासाठी जे साहित्य ठेवलेलं आहे तेच गोवर्धन पूजासाठी वापरायचं आहे. वेगळं मेहनत करायची आवश्यकता नाही आहे. तर वेगळं हे करत असेल तर भरपूर वेळ जाईल त्यासाठी. पंचपक्वान बनवा, 6 चांगली तयार करा. तर भगवंताने ते पण ब्रजवासीचे जे आहे परिश्रम कमी केले आणि म्हणले तुम्ही जे साहित्य तयार केलेलं आहे तर तेच गोवर्धनच्या पूजेसाठी वापरा. त्या श्रीकृष्ण स्वतः म्हणू लागले. तर आपण जे 5 वर्षापूर्वी भगवंताने स्वतः गोवर्धनाची पूजा कशी करायची तर ब्रजवासीला आणि नंद महाराजांना सांगितलं. श्रीकृष्ण म्हणाले यज्ञाकरिता तूप आणि धान्य आले आहे. अनेक जे इंद्रपूजा करण्यासाठी अनेक धान्य आलेलं आहे, तूप आलेलं आहे. तर काय करा, त्यापासून अनेक प्रकारची स्वादिष्ट व्यंजने तयार करा. स्वादिष्ट व्यंजने तर करा, दिवाळीमध्ये करतात ना 10, 15, 20, 25 तुम्ही करत असाल. पण या ठिकाणी मोठी जी आहे
लिस्ट दिलेली आहे अशा प्रकारे ह्याची. तर त्याच्यापैकी आजच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी त्या ठिकाणी असेलच अशा प्रकारे. आणि प्रसाद आहे भगवंताचा. तर व्यंजने तयार करा. त्याचमध्ये म्हटलं श्रीकृष्ण स्वतः सांगतात नंद महाराजांना की भरतवासींना काय व्यंजने तयार करा अन्नदानापासून. भात या ठिकाणी फक्त आपण बघतोय समोरच आपल्या गोवर्धन स्वागतात उपाय तयार आहेत. वरण मी फक्त लिस्ट सांगतोय. हलवा, भजी, पुऱ्या, पोहे, कचोऱ्या, शुक्ता, शाक, भाज्या, नलिता, कुष्मांड, डालना, पुरणपोळी, सार, दुग्धतुंबी, मोचा, मूगवडे, घाया, मांडे, घावणे, शुष्किली, पिष्टी, कढी, पायस, कर्पूर, अमृत केली, रंभा, अमृत, रसा, लुची, रसपुरी, सारणपुरी, लाडू, रसावली, विविध चटण्या, लोणचे, व्यंजने, खीर, पायसन, बासुंदी, रबडी, रसगुल्ले, संदेश, गोड दही, पनीर, गुलाबजाम, दुधाचे अनेक पदार्थ. तर भगवंताने लिस्ट दिली, तुम्ही हे संपूर्ण बनवा गोवर्धनला पूजा करण्यासाठी. आणि ब्रजवासींनी सर्व हे पदार्थ बनवले. आणि एवढंच नाही, एवढं बनवल्यानंतर आणखी भगवंताने सांगितलं श्रीकृष्णाने, ब्राह्मणांना धान्याचे काय करा, दान करा. ब्राह्मण लोकांना धान्याचे दान करा आणि गायींना भरपूर खाऊ घालून त्यांना सजवा. कारण गोवर्धन आहे काय तो करतो, गायीचं रक्षण करतो, गायीला गवत देतो. तर मग काय करा, हा गोवर्धनचा उत्सव आहे कुणासाठी आहे, गायीसाठी आहे अशा प्रकारे. कारण गायीला गोवर्धन काय करतो, गवत देतो. म्हणून गायीला काय करा, भरपूर सजवा, झुलीने सजवा आणि त्यांना पण गोड गोड पदार्थ गायीला खाऊ घाला. नुसतं गवतच नाही, पण गोवर्धन पूजेच्या दिवशी तुम्ही काय करा, गायीला पण स्वादिष्ट व्यंजन खाऊ घाला. ब्राह्मणांना दक्षिणाने भरपूर धन द्या. ब्राह्मणांना दक्षिणा रूपाने भरपूर धन द्या. आणि कुत्रा आणि चांडाळ, कुत्रा आणि चांडाळांना भरपूर भोजन दिले जावे. कुत्र्यांना पण दिलं पाहिजे, कुत्र्यांना पण दिलं पाहिजे. आणि चांडाळ व्यक्ती कोण आहे, जो कुत्र्याचं मांस खातो, तर त्या व्यक्तीला पण भरपूर भोजन दिले जावे. म्हणून हा गोवर्धन जो उत्सव आहे कशासाठी आहे, प्रसाद वितरणासाठी आहे. सर्वांसाठी, भेद नाही की फक्त भक्त आहेत अभक्त आहेत, सर्वांसाठी भोजन आहे. म्हणून एकदा गोवर्धन जवळ 2007 का 8-15च्या सुमारास गोवर्धनवर समोरच परमपूज्य राधानाथ महाराज याच्यामध्ये गोवर्धन उत्सव साजरा केला होता. आणि गोवर्धनच्या पायथ्याशी जवळच संपूर्ण भोग अर्पण केले होते भरपूर मोठ्या संख्येने. आणि त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की जे फळं आहेत, संपूर्ण फळे फक्त याचे जे बंदर आहेत त्या बंदरासाठी असले पाहिजे. तुम्ही सर्व व्यंजन घेऊन या आणि संपूर्ण फळं या बंदरासाठी सोडा. त्या ठिकाणी सर्व घेऊन आले भोग सामग्री आणि त्या ठिकाणी हजारो वानर त्या ठिकाणी बंदर आले लाल तोंडाचे आणि संपूर्ण ते फळं ते घेऊन गेले अशा प्रकारे. तर सर्वांना भोजन दिलं पाहिजे. गायीना सकस गवत खाल्ल्यावर तात्काळ गोवर्धन पूजा नामक यज्ञात सुरुवात व्हावी. तर गायीला चांगलं गवत खाऊ वाटलं पाहिजे आणि नंतरच गोवर्धन पूजेच्या यज्ञामध्ये सुरुवात व्हावी. आणि अशा यज्ञाने मी खूपच संतुष्ट होईल. भगवान म्हणतात की अशा जर यज्ञ केला तर मी फार संतुष्ट होईन. आणि त्याच्यानंतर भगवान सांगतात आणखी 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्ण आहेत. 4 आश्रम आहेत. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. 4 वर्ण आणि आश्रम. चांडाळ लोक, कुत्र्याचे मांस खाणारे, गाय, बकऱ्या, श्वान म्हणजे कुत्रे, अशा प्रत्येकासाठी सेवा केली पाहिजे. अशा प्रत्येकाची सेवा केली पाहिजे गोवर्धन पूजेच्या दिवशी. म्हणजे त्यांना प्रसाद खाऊ वाटला पाहिजे. गायीकडे दुर्लक्ष होत आहे आणि कुत्रे मांजराकडे जास्त लक्ष दिले जातात. आता कलियुगामध्ये पाहतोय आपण गायीची सेवा कोण करत नाही, पण कुत्र्या मांजराकडे दुर्लक्ष होतंय. कुत्र्या मांजराकडे काय करतंय, जास्त लक्ष दिलं जातंय, पण गायीची सेवा होत नाही. पण भगवान श्रीकृष्णाने त्यावेळेस कुत्र्या मांजराला तर सांगितलंच हे करा, पण वर्षभर जे आहे गायीची सेवा केली पाहिजे. म्हणून भगवान गीतेमध्ये म्हणतात की शास्त्रामध्ये, नमो ब्राह्मण देवाय गोब्राह्मण हिताय जगतिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. गाय आणि ब्राह्मणाचं रक्षण झालं पाहिजे. म्हणून परमपूज्य राधा गोविंद महाराज एका प्रवचनामध्ये म्हणतात, तर आपल्याकडे गाय पालन करण्यासाठी सुविधा नाही आहे, तर शहरामध्ये कुठं गाय ठेवणार तुम्ही. गावामध्ये कोण असेल नांदेडच्या बाहेर तर गाय रक्षण करू शकतात. या ठिकाणी किती लोक शेतकरी लोक आहेत, त्यांच्या घरी गायी आहेत. तुमच्या गावामध्ये, इथं नांदेडमध्ये नाही तर गावामध्ये, तर चांगलं कार्य आहे, गायचं रक्षण केलं पाहिजे.
म्हणून महाराज म्हणत होते की कुत्रे आणि मांजरे घरामध्ये पाळण्यापेक्षा कमीत कमी प्लॅस्टिकची तर गाय तुम्ही घरामध्ये आणून ठेवा. आणि जे गायची सेवा करतात त्यांना प्रोत्साहन द्या, जेणेकरून समाज सुख शांतीने नांदेल. गोरक्षा आणि ब्राह्मणाची रक्षा केली पाहिजे अशा प्रकारे. तर म्हणून चैतन्य महाप्रभू पण म्हणतात की श्रीकृष्ण पूजनीय आहेत. स्वतः चैतन्य महाप्रभू श्रीकृष्णच आहेत आणि गोवर्धन पूजनीय आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी गोवर्धन या ठिकाणी आले. स्वतः श्रीकृष्णच आहेत. हरिदास वार्य आणि वृंदावन पूजनीय आहे आणि यमुना पूजनीय आहे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात गोवर्धन पूजा माझ्या स्वतःच्या पूजे समान आहे. जेव्हा आपण गोवर्धन पूजा करतो तर श्रीकृष्णाची पूजा समान आहे. म्हणून वृंदावनमध्ये प्रत्येक घरामध्ये गोवर्धनशिला असते आणि ब्रजवासी काय करतात, त्या गोवर्धनशिलेची पूजा करतात. पण आपल्याला एवढा अधिकार नाही की गोवर्धन पूजा या ठिकाणी आणून पूजा करावी. जोपर्यंत कोण ब्रजवासी देणार नाही तेवढी पात्रता असली पाहिजे, आपल्याकडे शुद्धता असली पाहिजे, तरच आपण त्याची शिलेची पूजा करू शकतो. म्हणून स्वतः श्रीकृष्ण म्हणतात की मी स्वतः श्रीकृष्ण आहेत आणि गोवर्धन जे पूजा जी आहे माझ्या स्वतःच्या पूजे समानच आहे. मदभक्ता पूजा अधिका. आणि गोवर्धन जे आहेत भगवंत आणि भक्ताच्या रूपाने आहेत, म्हणून त्यांना हरिदास वारे म्हटलेलं आहे. हरिदास म्हणजे भक्तांच्या सेवकामध्ये सर्वात श्रेष्ठ हरिदास ठाकूर आहेत आणि युधिष्ठिर महाराज हरिदास आहेत. तर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत गोवर्धन आहेत, ते हरिदास वारे आहेत. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पूजेची विधी, गायीचं रक्षण, काय काय त्यांना प्रदान केलं पाहिजे संपूर्ण सांगितल्यानंतर ब्रजवासींनी आपल्या घरामध्ये जे जे काही होतं संपूर्ण बनवलं. दुसऱ्या दिवशी काय शिल्लक राहील काय नाही विचार केला नाही, आपले पुत्र काय खातील काय काही विचार केला नाही. घरामध्ये जे काही होतं दूध, दही, ताक, तेल, साखर सर्व जे काही सर्वाचा भोग बनवला आणि गोवर्धनासाठी त्यांनी सर्व काही घेऊन आले. आणि आल्यानंतर भगवंतांनी त्यांना सांगितलं की काय करा तुम्ही सर्व ब्रजवासियांनी गायींना तर सजवलंच पाहिजे. गायी, म्हशी, अनेक प्रकारचे प्राणी होते त्या ठिकाणी, त्यांना सजवलं. उंची वस्त्रे, चांगल्या प्रकारचे वस्त्र धारण करा. या उत्सवामध्ये फाटके कपडे घालून येऊ नका. म्हणून ब्रजवासी किती जरी भौतिक दृष्टीने गरीब असेल पण ज्यावेळेस हा उत्सव असायचा, जन्माष्टमी, बलराम जयंती, गोवर्धन पूजा, दिवाळी असायचे, चांगल्या प्रकारचे सुंदर पोशाख घालून काय करतात ते गोवर्धन पूजेची परिक्रमा करतात. अशा प्रकारे अलंकार, शृंगार, श्रीकृष्णाची लीलांची भरपूर गीते. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलं की अशा प्रकारे काय करा तुम्ही शृंगार घाला. जे ब्रजवासी स्त्रिया होत्या अनेक प्रकारे शृंगार घालत होते, गळ्यामध्ये शृंगार घालून त्या ठिकाणी चांगले सुंदर वस्त्र घालून आले. आणि भगवंतांनी सांगितलं की या दिवशी काय करा तुम्ही गोवर्धनाची परिक्रमा करा. गोवर्धन पूजेच्या दिवशी अनेक प्रकारचे व्यंजन भगवंताला अर्पण केले गोवर्धनला आणि तुम्ही काय करा गोवर्धनाची परिक्रमा करा. आणि आज पण 5,000 वर्षापासून ब्रजवासी आहेत. सर्वात मोठी परिक्रमा असते कुठल्या दिवशी? गोवर्धन पूजेच्या दिवशी. आणि दुसरी आहे गुरुपौर्णिमा, सनातन गोस्वामीच्या 13व्या दिवशी मोठी परिक्रमा असते. हजारो भाविक घेऊन रात्रंदिवस काय करतात गोवर्धनाची परिक्रमा करतात. आणि अशा प्रकारे गोवर्धनाची परिक्रमा कशा प्रकारे करतात? 3 प्रकारे. एक तर आहे पायामध्ये चप्पल न घालता परिक्रमा करणे. दुसरं आहे गाई आणि बैलगाडीमध्ये बसून परिक्रमा करणे. आज पण भक्त लोक रिक्षामध्ये बसून काही प्रार्थना ज्यांना शक्य नाही ते करतात. आणि तिसरं आहे दंडवती परिक्रमा. तरी कठीण परिक्रमा आहे. तर कुठलीही एक परिक्रमा करून गोवर्धनाची आपण परिक्रमा करू शकतो. आणि अशा प्रकारे हे जे ब्रजवासींनी काय केलं, काही चालू लागले, काही बैलगाड्यामध्ये बसले वृद्ध आणि काही बैलगाड्यासमोर नाचू लागले. नाचत नाचत परिक्रमा करत होते आणि काय करत होते कृष्णलीलाचे गीत गात होते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते काही बैलगाड्यामध्ये बसले होते, काही चालत होते, काही नाचत होते. अशा प्रकारे गोवर्धनची ते काय करू लागले परिक्रमा करू लागले. तर परिक्रमा झाल्यानंतर भगवंतांनी स्वतः श्रीकृष्णाने गोवर्धनच्या रूपात, पहिले तर पर्वताच्या रूपाने भगवंत होते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ब्रजवासींनी भगवंत अनेक प्रकारचे भोग अर्पण केले होते. तर भगवंत स्वतः गोवर्धनाच्या रूपामध्ये अकराळ विकराळ रूप धारण केलं भगवंतानी. आणि भगवंताचं एवढं मोठं मुख आहे, दोन्ही हात आहेत
आणि दोन्ही हाताने भगवंतानी जे काही ब्रजवासीने व्यंजन बनवले होते, तर हे जे आपण वर्णन केलं, लिस्ट जी पाहिली व्यंजनाची, छोटे द्रोण किंवा टोपल्या नव्हत्या, तर मोठमोठे कुंड होते. दह्याचे, दुधाचे, स्वीटचे, डाळीचे, हलव्याचे मोठमोठे कुंड होते. अशा प्रकारे एवढं बनवलं होतं संपूर्ण. छोटासा द्रोणमध्ये नाही, इस्कॉनमध्ये आपण द्रोणमध्ये बनवतो, हे करतो. भगवान स्वीकार करतात ते पण आपली भक्ती. तर मोठमोठे बनवले होते. भगवंताने एका क्षणामध्ये आपलं रूप प्रकट केलं आणि सर्व ग्रहण केलं, सर्व स्वीकारलं भगवंतानी. बाहेर काही राहिलं नाही. आणि भगवंत काय म्हणू लागले, आणि और आणि और आणि और म्हणू लागले, मला आणखी पाहिजे, मी संतुष्ट झालो नाही. पण आज पण आपण पाहतोय परिक्रमामध्ये आणि और नावाचं गाव आहे ठिकाणी, तर त्या ठिकाणी भगवंताने लीला केली. तर त्या ब्रजवासी विचार करू लागले, आमच्याकडे तर काहीच नाही, आम्ही घरामध्ये काही ठेवलेलं नाही आणि भगवंत आणखी पाहिजे. तर मी काय केलं, ब्रजवासीने एक तुळशीचं पत्र आणून भगवंताला प्रदान केलं. त्याच्यावर भगवंत काय झाले, संतुष्ट झाले. तुळशी पत्राने भगवंत संतुष्ट झाला. म्हणून तुळशीला जेव्हा भगवंताला जेव्हा भोग अर्पण करतो आपण, त्यामुळे तुळशी असले पाहिजे. काहीतरी तुळशीचं कण म्हणा, काहीतरी पान म्हणा, फूल म्हणा, काहीतरी असलं पाहिजे. भगवंत ते स्वीकार करतात. आणि अशा प्रकारे भगवंताला तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर भगवंत संतुष्ट झाले. आणि अशा प्रकारे भगवंतानी सर्व काही जी भोग सामग्री भगवंतांनी स्वीकार केली होती. म्हणून भगवत म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तो यम योमे भक्त्या पर्यती तदु भक्त पदम आश्नामी पर्यतात. म्हणा गीतेमध्ये भगवंत 9व्या अध्यायात म्हणतात की जर कोणी भक्तीने प्रेमाने पान, फूल, फळ आणि पाणी मला अर्पण करतो, त्याचा मी स्वीकार करतो. म्हणून भगवंताची भक्ती करणं कुणालाही कठीण नाही. ज्याकडे धन असेल 56 भोग भगवंताला अर्पण करू शकता, पण कोणाकडे धन असेल तर पान, फूल, फळ आणि पाणी पण भगवंताला अर्पण करू शकता. पण असं नाही की आपल्याकडे संपूर्ण ऐश्वर्य आहे, 5 मजली बिल्डिंग आहे आणि संपूर्ण ऐश्वर्य आहे, तर मग भगवंताने किंवा कोपऱ्यामध्ये ठेवणे. तर भगवंताला सर्वसामान्य समोर स्थान दिलं पाहिजे, आपल्या घराच्या प्रमुख ठिकाणी. भगवान आपल्या घराचे मालक आहेत. आपल्याकडे भरपूर धन आहे, तर भगवंताला रोज 56 व्यंजन 56 भोग अर्पण करू शकतो आपण. आणि प्रसाद रूपाने भगवंत आपल्याला प्रदान करतील, त्याचा स्वीकार करू शकतो. तर अशा प्रकारे भगवंताची सेवा ही केली पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात, आणि अशा प्रकारे भगवंताने आदेश दिल्यानंतर सर्वांना तो प्रसाद वितरण केला गेला. भगवंताची कृपा, प्रसाद म्हणजे भगवंताची कृपा आहे. सर्वांना कृपा केला. आणि भगवंतानी शेवटी सांगितलं, प्रसन्न झाले भगवंत ब्रजवासीच्या इंद्रपूजे गोवर्धन पूजेवर. आणि भगवंतानी सांगितलं की जो कोणी माझ्या आज्ञेनुसार ही पूजा संपन्न करणार नाही, भगवंतांनी ज्या प्रकारे सांगितलं, आदेश दिला, तर तो कधीही सुखी होणार नाही, कधीही सुखी होणार नाही. आणि गोवर्धन पर्वत किती प्रकारे अनेक प्रकारचे साप आहेत, अशा प्रकारे काय करतील, आज्ञेचं पालन करण्यात त्याला साप येऊन दंश करतील. म्हणून अशा रीतीने गोवर्धन पूजा महोत्सव साजरा करून वृंदावनवासी ब्रजवासी जे आहेत, आपले गाय गुरे जे म्हशी आहेत, सर्व काही घेऊन जे आहेत, ब्रजराज कुमार श्रीकृष्णाच्या आदेशाचे पालन करत जे आहेत, ते आपल्या आपल्या घरी परतले. अशा प्रकारे गोवर्धन पूजेचा उत्सव संपन्न झाला. गिरिराज गोवर्धन की, वृंदावन धाम की. हा लीलेचा एक भाग आता पूर्ण झाला. आणखी एक छोटीशी लीला आहे. तर वेळ झालेला आहे, तर जास्त वेळ घेणार नाही. प्रभूजींच्या अनुमती घेतो की जास्त वेळ घेणार नाही, फक्त 5 मिनिटामध्ये दुसरी लीला समाप्त करेन मी, कारण आणि त्यानंतर आणखी काही कार्यक्रम आहेत. तर प्राप्त झाले आणि सर्व ब्रजवासीने गोवर्धनाची पूजेचा जय म्हणला, गोवर्धनची जय म्हणला आणि सर्व आनंदामध्ये हसत नाचत गाचत आनंदामध्ये झाले गेले. सर्व आपल्या घरी परतले. आणि परतल्यानंतर ज्यांची पूजा बंद केली होती त्यांना फार क्रोध आला, इंद्राला क्रोध आला. मी स्वर्गाचा राजा इंद्र आहे आणि माझी पूजा बंद केली, तर ते इंद्र पण भगवंताचा भक्त आहे आणि आपल्या लीलेद्वारे आपल्या सर्वांना दाखवून द्यायची इच्छा आहे की आपण कशा प्रकारे भगवंताची शरणागती घेतली पाहिजे, कसं भक्ती कॅर केली पाहिजे. तर इंद्राला क्रोध आला आणि त्यांनी सांगितलं की हा छोटासा बालक आहे, पोरकट बालक आहे, लहान 7 वर्षाचा बालक आहे आणि तो विसरून गेला. भगवंताच्या लीलेमध्ये देवदेवता पण अशा प्रकारे मोठं कार्य करतात आणि यांनी माझी लीला बंद केली, माझी पूजा बंद केली, तर मी काय करतो आता, चांगल्या प्रकारे धडा शिकवतो. असं कार्य करायला नाही पाहिजे होतं. मी किती श्रेष्ठ व्यक्ती आहे,
माझ्याबरोबर असं वागायला नाही पाहिजे होतं, मला सर्व काही प्रदान केलं पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे. तर मी काय करतोय, आता चांगला धडा शिकवतो ब्रजवासींना. तर इंद्राने काय केलं मग, आता वृंदावनावर संपूर्ण 84 कोस जे ब्रजभूमी आहे त्यावर अतिवृष्टी करण्याचं ठरवलं. जेणेकरून काय होईल, संपूर्ण ब्रजवासी, गाय वासरे, सर्व जे प्राणी आहेत, कुत्रे आहेत, अनेक प्रकारचे प्राणी आहेत, ते काय होईल, ते सर्वांना संकट निर्माण होईल. आणि अशा प्रकारे सर्वांना मी संकटामध्ये टाकेन. भगवंत साधूचं रक्षण करतात आणि या ठिकाणी इंद्र म्हणतोय की मी काय करेल, सर्वांना नष्ट करणार या ठिकाणी, आता त्रास देणार, सर्व जीवन सर्वांचं काय करणार, मी हराम करून टाकणार, जीवन जगू देणार नाही कुणाला. तर अशा प्रकारे हे कृष्ण नावाच्या एका वाचाळ पोरकट मुलाच्या सूचनेवरून ब्रजवासीने काय केली, माझं इंद्रपूजा बंद केली. तर मी त्यांना चांगला असा धडा शिकवणार आहे. म्हणून आता सर्व काय करणार, मी संपूर्ण जे ब्रजभूमी आहे 84 कोस संपूर्ण जलमय करणार. एवढा पाऊस पाडणार की संपूर्ण सर्व ठिकाणी पाणी पाणी होईल. आणि त्यांनी समर्थक नावाचे जे ढग आहेत त्यांना बोलवलं. तर समर्थक नावाचे ढग आहेत, ज्या ठिकाणी बोलवलं जातं, ज्या ठिकाणी प्रलय होतो, सत्य त्रेता द्वापर कलियुग, द्वापर आपलं कलियुग संपेल 4,27,000 वर्षांनी, त्यावेळेस प्रलय होईल, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पाणी होईल. तर त्यावेळेस समर्थक नावाच्या ढगांना बोलवलं जातं. फार मोठ्या आवाजाने जातं आणि त्याची पाण्याची धार किती असते, पाऊस पडतो, हातीचं जे पाय असतो ना तेवढी त्याची धार असते त्या पाण्याची, समर्थक नावाचं. तर तेवढ्या धारेने तो पाऊस पाडणार इंद्र. अशा प्रकारे त्यांनी समर्थक नावाच्या ज्या ढग होते त्यांना पाचारण केलं की तुम्ही ब्रजभूमीवर जा आणि काय करा, त्या ठिकाणी तुम्ही पाऊस पाडा. तर हे संपूर्ण समर्थक नावाचे ढग त्या ठिकाणी आले ब्रजभूमीवर, आकाशामध्ये फुटावू लागले, काळ्याकुट नावाचे ढग आले. त्यावेळेस ब्रजवासी फार भयभीत झाले. आणि पण ब्रजवासीचं एकच कार्य होतं, त्यांच्या जीवनामध्ये कधी पण संकट आलं तर कृष्णाला पुकारायचे, कृष्ण कृष्ण महाभाओ भक्ताना अभ्यंकर. तर ज्यावेळेस भक्ताच्या जीवनामध्ये कधी संकट येतं तर भक्त कोणाला पुकारतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे. तर भक्ताच्या जीवनामध्ये ज्यावेळेस संकट येतं तर भक्त देश काळ पात्र कधी पाहत नाही, भगवंताची शरणागती घेतो आणि त्यांना माहिती आहे की भगवंत आमचं अवश्य रक्षण करणार. तर त्याच प्रकारे ब्रजवासी जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये कधी संकट आलं तर ते भगवंताला पुकारायचे, कृष्ण कृष्ण महाभाव भक्ताना अभ्यंकर. तर अशा प्रकारे इंद्राने त्यांना पुष्पवर्षी नाही तर प्रजनवर्षी केली. सर्व पाण्यामध्ये थांबले, संपूर्ण गळ्यामध्ये पाणी येऊ लागलं त्यांच्या, गाय वासरांच्या, ब्रजवासीच्या घरामध्ये पाणी गेलं सर्व ठिकाणी. तर त्यावेळी त्यांनी ब्रजवासींनी कृष्णाला ओरडले, कृष्णाला बोलवलं, कृष्ण या आणि आमचं रक्षण करा. कृष्ण 7 वर्षाचे बालक आहेत त्या ठिकाणी आले. कुठं आले, गोवर्धनाच्या पायथ्याशी. आज पण पैठा म्हणून एक ठिकाण आहे चंद्र सरोवराजवळ मोठ्या परिक्रमामध्ये. तर त्या ठिकाणी भगवंत आले आणि काय केलं, आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धनला स्पर्श केला. गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी आदरच होता, त्यांनी पूजा केली होती त्याच गोवर्धनाची. तर भगवंतानी तो गोवर्धन आपल्या डाव्या करंगळीवर भगवंतानी उचलला 7 वर्षाच्या बालकाने. गिरी गोवर्धन की, गिरधारी भगवान की. भगवंतानी उचलला. ज्या प्रकारे लहान बालक भुईछत्र ज्या प्रकारे उचलतो त्याच प्रकारे भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला 7 वर्षाचे असताना. आणि किती दिवस उचलला, 7 दिवस आणि 7 रात्र. आणि गोवर्धनावर वर्षा होत होती पण एक पण पाण्याचा थेंब खाली पडत नव्हता. जर खाली पडला असता तेवढा थेंब तर परत गोवर्धनच्या खाली पाणी आलं असतं. तर भगवंताने आपल्या सुदर्शन चक्राला पाचारण केलं होतं आणि सुदर्शन चक्र जे आहे गोवर्धनाच्या बाजूने प्रदक्षिणा घालत होतं. आपण प्रदक्षिणा करतो तर सुदर्शन चक्र गोवर्धनच्या बाजूने प्रदक्षिणा करत होतं आणि संपूर्ण त्याच्या उष्णतेमुळे संपूर्ण पाणी बाष्पीभवन होत होतं, त्याचं जागेवर आटत होतं, एक पण पाण्याचा थेंब खाली पडत नव्हता. तर अशा प्रकारे भगवंताने 7 दिवस 7 रात्र गोवर्धनला उचलला आणि संपूर्ण ब्रजवासी गाय वासरे सर्व प्राणी त्या ठिकाणी येऊन भगवंताचं पूर्णपणे दर्शन घेत होते आणि भगवंताने त्यांचं रक्षण केलं. आणि कुठल्या प्रकारे त्यांच्यामध्ये भीती नव्हती, अरे भगवंताने कधी जर हात हलवलं तर गोवर्धन हलेल आपल्यावर पडेल, कुठल्या प्रकारची भीती नव्हती. पूर्णपणे भगवंतावर विश्वास होता की अवश्य भगवंत आमची रक्षा
करतील. अशा प्रकारे इंद्राने पाहिलं की भगवंतानी गोवर्धन पर्वत धारण केलेला आहे आणि संपूर्ण व्रजाचे रक्षण केलेलं आहे आणि इंद्राचा साठा स्टॉक आहे संपूर्ण संपला, पाण्याचा संपूर्ण संपला. तरी इंद्र पण काय झाला, त्याचा अहंकार नष्ट झाला आणि तो म्हणू लागला की जाऊन बघा की अशा प्रकारे काय चाललंय वृंदावनमध्ये. तर त्यांनी सांगितले की अशा प्रकारे कृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेला आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण समाजाचं रक्षण केलेलं आहे. त्यावेळी इंद्राचा गर्व आहे नाश झाला, कथापार विश्वरूपामध्ये आहे. तर त्यावेळेस भगवंताने सांगितले की आता बाहेर जाऊन बघा ढग आहेत का. तर ब्रजवासी बाहेर जाऊन पाहतात तर एक प्रकारचा ढग नव्हता. त्यावेळेस सर्व ब्रजवासी भगवंताच्या आज्ञेनुसार गाई वासरं बैलगाड्या घेतात आणि आपापल्या घरी ते जातात. आणि अशा प्रकारे त्यावेळेस देवतांनी, दुसरे देवता आहेत इंद्र पण, देवतांनी भगवंतावर पुष्पवृष्टी केली. अशा प्रकारे ज्यावेळी भगवंताची लीला करतात तर देवता भगवंतावर पुष्पाभिषेक करतात. इस्कॉन मंदिरामध्ये पण वर्षामध्ये एकदा जानेवारी महिन्यामध्ये पुष्पाभिषेक होतो भगवंतावर. अशा प्रकारे आणि पुष्पवृष्टी केली भगवंताच्या कार्याबद्दल. गंधर्व तंबोऱ्यावर गायन करू लागले, गंधर्व तंबोऱ्यावर नायक करू लागले आणि गोपिका नित्याप्रमाणे भावपूर्ण सोच सुराने काय करू लागल्या, नृत्य करू लागल्या, गान करू लागल्या. आणि अशा प्रकारे हे आनंदामध्ये त्या ठिकाणी ब्रजवासी गेले. आणि त्यावेळी इंद्र जे आहे त्यांना आपला पश्चाताप झाला. इंद्र पण पश्चाताप झाला की मी भगवंताचा फार मोठा अपराध केलेला आहे. तर त्यावेळी इंद्र जर अपराध झालेला असेल, जर आपला कोणाचे अपराध झाले असेल भगवंताविषयी भगवंता भक्तासाठी झाला असेल तर त्यांना जो कोण प्रिय आहे त्या भक्ताद्वारे जाऊन आपण त्याची क्षमायाचना मागितली पाहिजे. म्हणून इंद्राला वाटले की आता मला भगवंताचा मी अपराध केलेला आहे, ब्रजाचा अपराध केला, मला क्षमायाचना मागायची भगवंताची. तर तो सुरभी गाईला घेऊन आला इंद्रलोकातून, स्वर्गातून. आणि ऐरावत हाती इंद्राचा वाहन आहे त्याला घेऊन आला. ऐरावत हातीने स्वर्गातून मंदाकिनी गंगेचं पाणी घेऊन आले भगवंताचा अभिषेक करण्यासाठी. आणि या ठिकाणी सुरभी गाय आज पण निवासस्थान आहे गोवर्धन परिक्रमामध्ये. सुरभी गायचं ठिकाण आहे, ऐरावत हातीचं ठिकाण आहे. तर त्याने या ठिकाणी येऊन गोविंद कुंड या ठिकाणी येऊन भगवंताचा अभिषेक केला. कोण? इंद्राणी. सुरभी गायच्या दुधाने आणि ऐरावताच्या सोंडेद्वारे गंगाजलाने भगवंताचा श्रीकृष्णाचा अभिषेक केला. आणि इंद्राने त्या दिवशी जाहीर केलं की आजपासून भगवंताचं नाव काय आहे? गोविंद, जे गायीला आनंद प्रदान करतात. म्हणून भगवंताचं नाव पडलं गोविंद. इंद्राने भगवंताला नाव दिलं. ते आज ठिकाण पण गोवर्धनच्या पायथ्याशी गोविंद कुंड हे ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी पण अनेक लीला त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी माधवेंद्रपुरींनी पण त्या ठिकाणी निवासस्थान केलेलं आहे. फार सुंदर अशा प्रकारे ही लीला त्या ठिकाणी घडलेली आहे. तर अशा प्रकारे ही जी लीला जी आहे गोवर्धन पूजा आणि गोवर्धन धारण भक्तांच्या जीवनामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. जेणेकरून या दिवशी गोवर्धन लीलेचं आपण श्रवण करू शकतो, गोवर्धनाचा प्रसाद आस्वादन करू शकतो, भगवंतासमोर नृत्य करू शकतो, भगवंताला परिक्रमा करू शकतो. अशा प्रकारे जी 5,000 वर्षापूर्वी भगवंताने घालून दिलेली पूजा आहे. आणि आज पण ज्यांना शक्य आहे ते गोवर्धन पूजा परिक्रमा करतात वृंदावनामध्ये जाऊन. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी पण या ठिकाणी पण जर भक्ताची अनुमती असेल परिक्रमा जर केली तर तोच लाभ त्यांना पण प्राप्त होऊ शकतो. आणि अशा प्रकारे भगवंताची जी दुर्लभ कृपा जी आहे, भगवंत वृंदावनामध्ये लीला केली भगवंत, पण तीच लीला ज्या नांदेडमध्ये या ठिकाणी होते आहे, उत्सव साजरा होतोय, तर या लीलेमध्ये सहभागी होण्याचं आपल्याला भाग्य प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे भगवंताची कृपा आपण प्राप्त करू शकतो आणि आपलं जीवन सफल बनवून आपण जीवनामध्ये आनंद प्राप्त करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे हा जो उत्सव आहे आपण या ठिकाणी उपस्थित आलात त्या विशेष आपला आभार. आणि याच्या पुढचं जे काही कार्यक्रम आहेत त्यामध्ये पण आपण सहभागी घ्या. आता गोवर्धनची आरती होईल, त्या परिक्रमा होईल, कीर्तन होईल आणि शेवटी सर्वांसाठी प्रसादची व्यवस्था असेल. गिरी गोवर्धन की, वृंदावन धाम की, गोवर्धन पूजा महामहोत्सव की, ताय गौरी प्रेमानंदे. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण.